नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. साम संजीवनी या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत कॅन्सर इम्युनोथेरपीचे आयुर्वेदिक उपचार या विषयावर आणि मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत संजीवनी हॉस्पिटल औरंगाबादचे संचालक डॉक्टर आय.जी. पटेल. आपण सरांचं स्वागत करूया. सर, कार्यक्रमात नमस्कार. नमस्कार. चर्चेला सुरुवात करायची आहे, मात्र त्याआधी आपण सरांची थोडक्यात ओळख करून घेऊया. औरंगाबाद येथील प्रसिद्ध आयुर्वेद तज्ज्ञ तसंच कॅन्सर इम्युनोथेरपीतील एक अग्रगण्य नाव म्हणजे डॉक्टर आय.जी. पटेल, जे कॅन्सर आयुर्वेद इम्युनोथेरपीचे संचालक आहेत. कॅन्सर यासारख्या आजारांवर काम करून आयुर्वेदातील इम्युनोथेरपीद्वारा कॅन्सरसारखा आजार बरा करण्यात त्यांचा हातखंडा आहे. तसंच गोरगरीब कॅन्सरग्रस्तांचा एकमेव आधारस्तंभ अशी त्यांची ओळख देखील आहे. यातच नुकताच त्यांना त्यांच्या इम्युनोथेरपी आणि कॅन्सर उपचार या विशेष कार्याचा सन्मान म्हणून मोस्ट स्टायलिश इन आयुर्वेद या पुरस्कारानं सन्मानित देखील करण्यात आला आहे. डॉक्टर पटेल यांनी ताराबाई लिमे आयुर्वेद हॉस्पिटल आणि चेस्ट क्लिनिक दादर मुंबई इथंही काम पाहिलेलं आहे. आज त्यांच्या यशस्वी कॅन्सर चिकित्सेची ओढ औरंगाबादलाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला लागलेली आहे. कारण यांच्याकडे येणारा रुग्ण हा एक आशा बाळगून त्यांच्याकडे येत असतो आणि डॉक्टरही त्याची कधीही निराशा होऊ देत नाहीत. त्यांच्या चिकित्सेचा 100% यशस्वी उपचार त्यांना ते देतात. आज ते संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात त्यांची उपचारांची आणि त्यांच्यामार्फत होणाऱ्या समाजसेवेची अनुभूती देत आहेत. आज त्यांचं कॅन्सर इम्युनोथेरपी येथील 50 बेडचं आयुर्वेद रुग्णालय आणि कॅन्सर इम्युनोथेरपी सेंटर आहे. त्यांनी कॅन्सर रुग्णांमधील जनजागृतीसाठी अनेक वृत्तपत्रांमध्ये तसंच शिबिरांमध्ये मागच्या 19 वर्षांपासून समाज जागृती करून त्यांच्यामध्ये आशेचा किरण निर्माण केलाय आणि या माध्यमातूनच कॅन्सर रुग्णांसाठी त्यांनी पुनर्वसन केंद्र स्थापन करत त्यांचा कॅन्सरसारख्या गंभीर आजारातून बाहेर काढत त्यांना नवजीवन देण्याची एक उमेद देखील त्यांनी दिलेली आहे. आजच्या संपूर्ण कार्यक्रमात आपण यांच्याबद्दलच बोलणार आहोत. सर, पुन्हा एकदा स्वागत आहे. सगळ्यात पहिल्यांदा कार्यक्रमाच्या सुरुवातीला इम्युनोथेरपी आपण जे म्हणतोय त्याच्याविषयी आपल्याला जाणून घ्यायचं. इम्युनोथेरपी म्हणजे आपल्या शरीराची जी प्रतिकार क्षमता असते त्याला आपण इम्युनिटी असे संबोधतो. तर इम्युनोथेरपी हा जो विषय आहे तो आपल्या प्रतिकार क्षमतेशी संबंधित आहे. आपली जी प्रतिकार क्षमता असते शरीरातली ती शरीरात मुळातच असते. त्यात दोन प्रकारच्या इम्युनिटी असतात. एक नॅचरल इम्युनिटी म्हणजे ॲक्टिव्ह इम्युनिटी आणि पॅसिव्ह इम्युनिटी. म्हणजे जी आपण व्यायाम आणि एक प्रकारची इम्युनिटी आपण डेव्हलप करू शकतो आणि दुसरी आपल्या नॅचरली आपल्या जे शरीराचं बॅलन्स असतं वात पित्त कफ आणि दोष याने जो बॅलन्स होतो आपल्या शरीराचा त्यांनी जी इम्युनिटी निर्माण होते आपल्या शरीराची ती असते नॅचरल इम्युनिटी. तर अशा ज्या इम्युनिटी असतात दोन प्रकारच्या आणि हा इम्युनोथेरपी हा जो कन्सेप्ट आहे तो हा जो कन्सेप्ट आहे यात आपण काय करतो वेट जसे आता होतात ना तसेच बसा आणि बोला. क्लोजवर होतास ना? हां, ठीक आहे. तर इम्युनोथेरपी हा जो विषय आहे तो इम्युनो बूस्टर्स यात देतात की जेणेकरून त्या शरीरातली जी इम्युनिटी आहे ती बूस्ट होऊन शरीरात अशी प्रतिकार क्षमता निर्माण होते की ते आजाराची लढण्याची जी शरीराची प्रतिक्रिया असते त्यामुळे तो आजार पूर्णतः तुमचा नष्ट होऊ शकतो. हां, या प्रकारे हे इम्युनोथेरपीची चिकित्सा केली जाते. याच्यात विविध मार्गांद्वारे मेडिसिन्स दिल्या जातात. औषधांचा जे पंचकर्म थेरपी आहे आणि बाकी ओरल मेडिकेशन आहे आणि बाकी पण थेरपीज ज्या आयुर्वेद असतात त्या आयुर्वेद थेरपीजद्वारे आम्ही त्या पेशंटची इम्युनिटी या प्रकारे बूस्ट करतो की त्याची जी कॅन्सरची लढण्याची जी क्षमता आहे कॅन्सर पेशींची लढण्याची जी शरीरातली जी क्षमता आहे ती वाढवून मग कॅन्सर पेशी हळूहळू कन्वर्ट व्हायला लागतात नॉर्मल पेशींमध्ये आणि त्याचा जो कॅन्सर हा आजार आहे तो पूर्णतः बरा होऊ शकतो. पण सर, विशेष करून स्त्रियांमध्ये आढळणारे जे कॅन्सरचे प्रकार आहेत त्याबद्दल जाणून घ्यायचं आहे की ते कोणत्या प्रकारचे असतात आणि ते का होतात. स्त्रियांमध्ये जे आढळणारे कॅन्सर आहे ते मुख्यतः ब्रेस्ट कॅन्सर आणि दुसरा युटेराईन कॅन्सर हा मुख्यतः स्त्रियांमध्ये आढळणारा कॅन्सर आहे. ब्रेस्ट कॅन्सर तर आपल्या देशामध्ये खूप कॉमन होत चालला आहे. प्रत्येक 100पैकी मिनिमम 5 to 6% लेडीजमध्ये सध्या याचं आपल्याला दिसून येतो ब्रेस्ट कॅन्सर. आणि आमच्याकडे इम्युनोथेरपीनी जे आमच्याकडे ट्रीटमेंट सुरू केलं आहे आम्ही ब्रेस्ट कॅन्सरचं तर त्यामध्ये एक वैशिष्ट्य आहे की यात तुमचा जो रूटीन ट्रीटमेंटमध्ये रिमूव्हल ऑफ ब्रेस्ट म्हणजे की एक ब्रेस्ट जो असतो तो
पूर्णतः काढला जातो सर्जरीद्वारे. तर आमच्याकडे ज्या नवीन कन्सेप्ट जो आहे त्यात कन्झर्वेशन ऑफ ब्रेस्ट, म्हणजे इवन इफ सर्जरी करायचं काम जरी पडलं आहे तुमच्या पेशंटला तर तुम्हाला पूर्ण ब्रेस्ट काढण्याची आवश्यकता पडत नाही. तर हा एक नवीन कन्सेप्ट आम्ही त्यात डेव्हलप केला आहे आणि त्याचा भरपूर फायदा स्त्रीरुग्णांना होतो आहे. आणि त्यांचा जो न्यूनगंड येतो स्त्रियांमध्ये किंवा त्यांचं कॉस्मेटिक रिझन असतं एक प्रकारचं की ब्रेस्ट काढल्यानंतर, आणि बाकी पण डिप्रेशन वगैरे सिम्पटम्स आम्ही काही स्त्रियांमध्ये बघतो, तर तसं न होता त्यांचा पूर्ण कन्झर्वेशन होऊ शकतं आणि त्यांची ट्रीटमेंट पण पूर्ण होऊन त्या नॉर्मल लाईफमध्ये परत आमच्याकडे जो रिहॅबिलिटेशन जो कन्सेप्ट आहे कॅन्सर पेशंटसाठी की त्यांनी नॉर्मल लाईफमध्ये जावं आणि जे रुटीन लाईफ असतं त्यांचं त्यात काहीही बदल न होता त्यांनी आपले जे जॉब आहेत किंवा आपला जो रुटीन वर्क आहे त्याच्यामध्ये त्यांना आपण समाजामध्ये परत त्यांना आपण स्टँड करावा, हा जो कन्सेप्ट आमच्याकडे आहे. आम्ही तो रुटीनली आमच्या हॉस्पिटलला प्रत्येक पेशंटकडे लक्ष देऊन आम्ही त्याचा तो पेशंट रुटीन लाईफमध्ये चालला आहे की नाही चालला आहे याकडे बघून आम्ही जे ट्रीटमेंट करतो. तर त्याने बऱ्याच स्त्रीरुग्णांमध्ये आम्ही रिसेंटली जे बघतोय तर त्यांचा कॉन्फिडन्स लेवल, त्यांचा जे रुटीन लाईफ, त्यांचे जॉब प्रोफाईल वगैरे त्याच्यात काहीही तुमचा म्हणजे काहीही त्यात दोष राहत नाही किंवा कुठलाही तुमचं डिफॉर्मिटी येत नाही. त्यामुळे त्या ॲज इट इज म्हणजे पहिलं कॅन्सर होण्यापूर्वी आणि कॅन्सरचा ट्रीटमेंट झाल्यानंतर जसं पहिले होतं तसंच त्या रुटीन लाईफमध्ये जात आहेत आणि त्याचा आम्हाला खूप आनंद आहे. दुसरं की स्त्रियांमध्ये युटेराईन कॅन्सर असतं की युटेराईन कॅन्सरमध्ये काय असतं की एक 2 पिरियड जे असतात मेन्स्ट्रुअल सायकल जे असतात त्याच्यामध्ये 2 सायकलमध्ये तुम्हाला जर ज्या स्त्रीरुग्णांना असं ब्लिडिंग होत असेल किंवा पेनफुल असेल किंवा पोटावरती स्वेलिंग असेल किंवा गर्भाशयाच्या ठिकाणी गाठ असेल गर्भाशय मुखाच्या ठिकाणी वगैरे, तर त्याची योग्य ती तपासणी जर तुम्ही करून घेतली वेळीच तर आमच्याकडे असं दिसून येतं की युटेराईन कॅन्सर बरेच वेळा लेटर स्टेजला डायग्नोज होतं. जर तुम्ही इतकं जरी लक्षात ठेवलं की नुसतं तुम्ही जर 2 पिरियडच्या मध्ये म्हणजे 10 दिवसाला 15 दिवसाला किंवा मध्ये स्पॉटिंग वगैरे असं काही सिम्पटम स्त्रीरुग्णांमध्ये असेल तर किंवा जखम असेल युटेरसच्या ठिकाणी तर त्यांनी योग्य ती तपासणी करून घ्यावी. एक सिंपल सोनोग्राफीसुद्धा याला उपयोगी पडते किंवा मग पॅप्समियर टेस्ट नावाचं एक सिंपल टेस्ट असतं, त्यांनीसुद्धा कॅन्सर डायग्नोज होऊ शकतो जर तुम्हाला असेल तर. युटेराईन कॅन्सरमध्ये जो 2 जे हे असतात पिरियड्स स्त्रीरुग्णांमध्ये 2 पिरियड्सच्या मध्ये जर ब्लिडिंग होत असेल पेशंटला किंवा पेनफुल ब्लिडिंग, पेन विथ ब्लिडिंग म्हणजे खूप जास्त पेन होणे, पोटात दुखणे आणि नंतर ब्लिडिंग होणे किंवा युटेरसच्या म्हणजे गर्भाशय मुखाच्या ठिकाणी एखादी जखम असेल न बरी होणारी तर त्याला योग्य ती तपासणी एक पॅप्समियर नावाची एक सिंपल टेस्ट असते ती जरी करून घेतली किंवा सिंपल सोनोग्राफी ॲब्डोमेनमध्ये पण आपण एक आयडिया येऊन जाते की पोटामध्ये युटेरसमध्ये काही गाठ वगैरे आहे का. तर हे सिंपल तपासण्या जर आपण करून घेतल्या तर नक्कीच त्याचा स्त्रीरुग्णांना फायदा होईल. आणि एक कन्सेप्ट असतो की लवकर निदान कॅन्सर ट्रीटमेंटमध्ये की लवकर निदान लवकर उपचार, जसं निदान झालं तसंच उपचार इमिजिएट सुरू केलं तर नक्कीच कॅन्सर पूर्णपणे बरा होऊ शकतो. वा सर, गर्भाशयाच्या कॅन्सरबद्दल आपण आता बोलत होतो. गर्भाशयाच्या कॅन्सरची जी लक्षणं आहेत त्या लक्षणांबद्दल आपल्याला काय सांगता येईल? लक्षणांमध्ये आता मी बोललो की 2 पिरियड जे असतात त्याच्यामध्ये जे ब्लिडिंग असतं, परत एक सोनोग्राफी केल्यानंतर त्याच्यात गर्भाशयाच्या ठिकाणी एखादी गाठ किंवा फायब्रॉईड, आता तो फायब्रॉईड नॉर्मल पण असू शकतो पण कॅन्सर असतं, तर त्याची योग्य ती तपासणी केली तर नक्कीच त्याचा आपण निदान करू शकतो. दुसरं की एक 2 पिरियडच्या मध्ये आणि पोटावरती स्वेलिंग येणं किंवा गर्भाशयाच्या जे ओपनिंग असतं गर्भाशयाचं त्याच्या ठिकाणी जखम किंवा एक स्वेलिंग किंवा गाठ असं फील होतं स्त्रीरुग्णांमध्ये, तर त्यांची तपासणी केल्यानंतर किंवा त्यांना पर्सनली विचारल्यानंतर ते सांगतात की इथे जखम होती आणि मी ती निग्लेक्ट केली आणि नंतर मग
त्याचं कॅन्सरमध्ये डेव्हलप झालं. तर माझं प्रत्येक स्त्री रुग्णांना ज्यांना कोणाला अशी जखम असेल तर त्यांनी लवकरात लवकर त्याची तपासणी करून घ्यावी. एक पॅप्समियर किंवा सोनोग्राफी किंवा एक त्याची हिस्टोपॅथॉलॉजी लॅब, हिस्टोपॅथ जी टेस्ट असतं सेलची, ती तपासणी जर करून घेतली तर नक्कीच त्याचा फायदा होतो आणि लवकर निदान, लवकर उपचार करून तुमचा कॅन्सर पूर्णपणे बरा होऊ शकतो. बरं सर, आता लिव्हरच्या बाबतीमध्ये मला विचारायचं होतं की लिव्हरमध्ये कॅन्सर होतो का, आणि त्याची लक्षणं जर म्हणजे होत असेल तर ती लक्षणं कोणती आहेत? लिव्हर कॅन्सर हा जो असतो तो यात लिव्हर हा सगळ्यात मोठा ऑर्गन असतो आपल्या म्हणजे पोटामधला सगळ्यात मोठा ऑर्गन लिव्हर असतो. आणि लिव्हरच्या ठिकाणी जर कॅन्सर झाला तर त्याची लक्षणे जी असतात ही सेम कावीळसारखी असतात. हां, आणि किंवा मग आणखी जी लक्षणं असतात ते पोटाचा आकार वाढणे किंवा राईट साईडला त्याला पेन असतं आणि त्या ठिकाणी असं टेंडरनेस असतं. म्हणजे आपला जो उजवी साईड आहे पोटाची त्या ठिकाणी एक प्रकारचं कडकपणा किंवा गाठ म्हणू आपण पोट फील केल्यानंतर आपल्याला गाठीसारखा भाग जर दिसत असेल तर त्याची योग्य ती तपासणी करू शकतो आपण. दुसरं की जर कावीळ जो नॉर्मल कावीळ असतो त्यात 21 दिवसात किंवा 15 दिवसात तो बरा होऊन जातो, व्हायरल असतो तो, आणि त्याची औषधं नॉर्मल औषधांनी, पण काही कावीळ असे असतात की ते बरे होत नाहीत आणि संपूर्ण शरीर लिव्हर कॅन्सरचे एकदम कावीळसारखीच लक्षणं असतात. सेम टू सेम कावीळसारखं पिक्चर असतं, अंग पिवळं पडणं, डोळे पिवळे पडणे वगैरे असे लक्षणंसुद्धा लिव्हर कॅन्सरमध्ये असतात. तर त्याची जर योग्य ती तपासणी लवकरात लवकर करून घेतली तर त्याचा पण लिव्हर कॅन्सरच्या ट्रीटमेंटमध्ये बऱ्यापैकी उपयोग होतो. आणि दुसरं म्हणजे लिव्हर कॅन्सरमध्ये इम्युनोथेरपी ही खूप जास्त प्रमाणात उपयोगी पडते, कारण लिव्हर कॅन्सरमध्ये ऑपरेटिव्ह सर्जरीज वगैरे करणं डिफिकल्ट असतं पेशंटला, किंवा लिव्हर ट्रान्सप्लांट प्रत्येकाला शक्य नसतं. तर त्या ट्रीटमेंटमध्ये इम्युनोथेरपीचा खूप जास्त रोल आहे आणि आमच्याकडे लिव्हर कॅन्सरचे सुद्धा बरेच पेशंट बरे होऊन जातात, किंवा त्यांचं जे लाईफ असतं 4th स्टेजला सुद्धा ते पेशंट बरेच दिवस 5-10 वर्षसुद्धा सर्वाईव्ह होऊ शकतात. नक्कीच खूप छान अशी माहिती सरांकडून आपल्याला मिळते. इम्युनोथेरपीचे आयुर्वेदिक उपचार या विषयावरती आपण चर्चा करतोय आणि डॉक्टर पटेल आपल्याला मार्गदर्शन करतात. खरं तर या सगळ्या संदर्भात अधिक मार्गदर्शन हवं असेल, उपचार करून घ्यायचे असतील आणि सरांना भेटायचं असेल तर निश्चितच आत्ता टीव्ही स्क्रीनवरती जे नंबर सुरू आहेत या नंबरवरती तुम्ही कधीही संपर्क करू शकता. अजूनही खूप सारे प्रश्न मनामध्ये आहेत, सरांना विचारायचे आहेत, पण तुर्तास वेळ होते एका छोट्याशा विश्रांतीची. कुठे जाऊ नका, पाहत रहा साम संजीवनी. विश्रांतीनंतर साम संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. इम्युनोथेरपीचे आयुर्वेदिक उपचार या विषयावरती आपण चर्चा करतोय आणि डॉक्टर IG पटेल आपल्याला मार्गदर्शन करतात. सर, आता आपण इतर आजारांविषयी चर्चा केली. तोंडाचा जो कॅन्सर म्हटला जातो, जो बहुतांश आपल्याला अनेक ठिकाणी दिसतो, तर याच्या संदर्भात काय सांगता येईल? तोंडाचा कॅन्सर जो आहे तो का होतो आणि त्याची लक्षणं काय असतात? तोंडाचा कॅन्सर हा जो मुख्यतः आपल्याकडे खूप कॉमन प्रकारात मोडतो, कारण की आपल्याकडे गुटखा, टोबॅको याचं जे प्रमाण आहे ते खूप प्रमाणात आहे काही भागांमध्ये. तर ज्या भागांमध्ये गुटखा टोबॅकोचं प्रमाण जास्त असतं त्या भागात आदिवासी एरिया असू द्यात की जिथे टोबॅको वगैरे जास्त प्रमाणात यूज केलं जातं, किंवा काही भाग आपल्या महाराष्ट्राचा सुद्धा काही भाग आहे जिथे टोबॅकोचा जास्त प्रमाणात उपयोग होतो. तर त्या भागामध्ये तोंडाचा कॅन्सर मुख्य कारण म्हणजे तोंडाचा कॅन्सर हा असा कॅन्सर आहे की याचं निश्चित मुळातच एकच कारण असतं, गुटखा आणि टोबॅको. दुसरं तिसरं काही कारण नसतंच 99% पेशंटमध्ये. एखादा क्वचित आढळतो की ज्याला काही इन्फेक्शियस डिसीजमुळे किंवा काही डेंटल इन्फेक्शनमुळे तोंडाचा कॅन्सर किंवा होऊ शकतो, पण मुळात याचं कारण हा जो असतो तो गुटखा आणि टोबॅको हाच आहे. आणि याच्यामध्ये तोंडाच्या कॅन्सरमध्ये विविध प्रकारचे जवळपास एक 10 ते 20 प्रकार असतात. त्याच्यात जिभेचा असतो, परत बकल म्युकोजा असतो म्हणजे की दाढीचा कॅन्सर असतो, आणि गळ्यामध्ये जे असतात कॅन्सर, लॅरिंग्स, फॅरिंग्स वगैरे जे काही ऑर्गन असतात त्याचासुद्धा असतो. नंतर नेझल म्युकोजामध्ये पण, नाकामध्ये पण कॅन्सर असू शकतो. ते ओरल जी कॅव्हिटी असते याच्यात समजा की फॅरिंग्स, नेक आणि हे सगळे जे कॅन्सर असतात याच्यात मुख्यतः
टोबॅको हा एक फॅक्टर असू शकतो, म्हणजे असतोच नक्की 99% पेशंटमध्ये. तर या कॅन्सरमध्ये सुद्धा आमच्याकडे जे इम्युनोथेरपीनी आम्ही जी कॉम्बिनेशन थेरपीमध्ये नवीन जे कन्सेप्ट सुरू केले आहेत, त्यात तुमचा जो रुटीनली ट्रीटमेंटमध्ये सर्जरीनंतर आमच्याकडे लेझर सर्जरीसुद्धा सुरू केल्या आहेत आम्ही आमच्या हॉस्पिटलला. तर त्यांनीसुद्धा याचा बऱ्याच रुग्णांना फायदा होतो. याचा मुख्य फायदा हा आहे ओरल कॅन्सरमध्ये, की तुमच्या जे चेहऱ्याची जी डिफॉर्मिटी रुटीन ट्रीटमेंटनी येते. समजा की आजपर्यंत ज्या ट्रीटमेंट होत होत्या त्यामध्ये काय होत होतं की जो चेहरा असतो तो त्याचा जो शेप असतो काहीतरी त्याला डिफेक्ट येतात, किंवा मग एक साईडला जास्त म्हणजे दबल्या जातो, किंवा जखमचे स्टिचेस वगैरे दिसतात वगैरे. हे जे कॉस्मेटिक रिझन असतात किंवा त्याच्यामुळे मग त्या पेशंटला डिप्रेशन किंवा न्यूनगंड निर्माण होतो त्या पेशंट्समध्ये. तर आमच्याकडे आम्ही या दिशेने प्रयत्न करतो आहे सध्या, की त्या पेशंट्सला रुटीन लाईफमध्ये गेल्यानंतर त्यांना कुठल्याही प्रकारची डिफॉर्मिटी न येता कॉस्मेटिक सर्जरीज करून त्यांच्या ज्या समस्या आहे ही कॉस्मेटिक समस्या किंवा ज्या डिफॉर्मिटीज येतात तर त्या न येता आमच्याकडे त्या ट्रीटमेंट आम्ही सुरू केले आहेत इम्युनोथेरपीचं सपोर्ट घेऊन. तर नक्कीच त्याचा भरपूर रुग्णांना फायदा झाला आहे, आणि त्यांचा जो कॅन्सर आहे तो विदाऊट डिफॉर्मिटी आम्ही ट्रीट केला आहे बऱ्याच रुग्णांमध्ये. म्हणजे त्यांचा जो पहिल्याचा चेहरा आहे त्या पूर्ववत चेहऱ्यामध्ये त्यांना कॅन्सर ट्रीटमेंट केल्यानंतर सुद्धा त्यात कुठलाही फरक त्यांना दिसणार नाही या दिशेने आम्ही प्रयत्न करतो आहे, आणि त्यात बरंच सक्सेस पण आम्हाला मिळालेलं आहे, आणि अनेक रुग्णांना याचा फायदा पण झालेला आहे. आणि त्या दिशेनं आम्ही आणखी जे काही बेटर देता येईल त्या रुग्णांसाठी आम्हाला त्या दिशेने आम्ही प्रयत्न करतो आहे, की जेणेकरून या रुग्णांना त्यांचा चेहरा न बिघडता, त्यांना कुठलाही कॉस्मेटिक त्रास न होता, त्यांचे स्टिचेस न दिसता त्यांचं ट्रीटमेंट जर पूर्ण करता आलं तर नक्कीच त्याचा रुग्णांना फायदा होईल. या दिशेने आम्ही प्रयत्नशील आहोत. नक्की सर, इम्युनोथेरपीबद्दल आपण बोलतोय, पण एक प्रश्न मनामध्ये असा येतो की इम्युनोथेरपीचे काही दुष्परिणाम सुद्धा असतात का? ॲक्च्युली इम्युनोथेरपी हा जो कन्सेप्ट आहे तो याचे दुष्परिणाम असू शकत नाही, कारण हा नेचरशी निगडीत कन्सेप्ट आहे, की तुमच्या शरीरातलीच आपण शरीरातले जे इम्युनिटी असते तुमच्या शरीरातली तीच आपण बूस्ट करतो आहे. म्हणजे तुमची प्रतिकारक्षमताच वाढवत आहे. समजा की उदाहरणार्थ लिव्हरमध्ये कॅन्सर आहे, तर लिव्हर हा ऑर्गनमध्ये ज्या गोष्टींनी लिव्हरची इम्युनिटी, ज्या मेडिसिननी लिव्हरची इम्युनिटी आपण वाढवू शकतो, तर त्या मेडिसिन्स यूज करून, त्याच्या ज्या थेरपीज आहेत त्या यूज करून आपण लिव्हरची इम्युनिटी बूस्ट करतो, की जेणेकरून लिव्हर स्वतःच त्या कॅन्सरच्या ज्या सेल्स आहेत त्या कन्वर्ट होतील नॉर्मल सेल्समध्ये. तर यांनी कुठलाही दुष्परिणाम होत नाही इम्युनोथेरपीनी. या उलट जर किमोथेरपी, रेडिएशननी आणि जे दुष्परिणाम तुमच्या शरीरावर झालेले असतात या पेशंट्समध्ये, तर ते दुष्परिणामसुद्धा इम्युनोथेरपीनी आपण रिकवर करू शकतो. उदाहरणार्थ ओरल कॅन्सरमध्ये रेडिएशन दिल्यानंतर त्याचं जेवण वगैरे बंद होऊन जातं, किंवा त्या पेशंटना गिळताना त्रास होतो, किंवा त्वचा काळी पडते, किंवा पेशी कडक होऊन जातात गळ्याच्या ठिकाणी वगैरे. तर हे जे सिम्पटम्स त्या पेशंट्सला असतात, जर इम्युनोथेरपी त्या पेशंटला सुद्धा दिली रेडिएशन नंतर, तरी त्याचे जे त्रास असतात त्या पेशंटचे ते नक्कीच दूर करता येतात. नक्की. आणि सर, कॅन्सर हा आजार जो आपण म्हणतो, बऱ्याच वेळेला हा प्रश्न अनेक ठिकाणी चर्चा केली जाते की हा आजार संसर्गजन्य आहे का? ॲक्च्युली हा प्रश्न बरेच रुग्ण आम्हाला विचारतात की कॅन्सर हा संसर्गजन्य आहे का, किंवा आम्ही सोबत राहिल्याने किंवा सोबत जेवल्याने कॅन्सर पेशंटच्या आम्हाला पुढे चालून कॅन्सर होऊ शकतो का? तर माझं हे सगळ्या रुग्णांना, त्यांच्या नातेवाईकांना की हा एक सल्ला राहील की त्यांनी असा कधीही विचार करू नका, कारण कॅन्सर हा पेशींचा आजार असल्यामुळे त्याचा संसर्गजन्य असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तर संसर्गजन्य मुळात कॅन्सर नाहीच आहे. त्यामुळे तुम्ही
पेशंटची जी वागणूक आहे, आपण बऱ्याच ठिकाणी बघतो की काही पेशंटना वाटतं की कॅन्सर पेशंट आहे तर आम्हालाही कॅन्सर होईल, तर तसं न करता त्या पेशंटला आपण जर पॉझिटिव्हिटी दिली आणि त्याला पॉझिटिव्ह ॲटिट्यूड दिलं, त्याच्याबद्दल आपुलकी निर्माण केली किंवा त्याला असं योग्य सल्ला, योग्य डाएट, योग्य त्याला व्यायाम करायला लावला, तर नक्कीच त्याचा कॅन्सर ट्रीटमेंटमध्ये फायदा होतो आणि त्याचा आजार हा लवकर बरा होतो. नक्की. आणि सर आणखीन एक असं की कॅन्सरचे काही असे वेगवेगळे इतर आजारांमध्ये जे जंतू आपण म्हणतो की या आजाराचे हे जंतू आहेत, तसं कॅन्सरचं असं काही असतं का? हा पण खूप महत्त्वाचा प्रश्न विचारला आपण, कारण की आजही बरेच लोकांना असं वाटतं की कॅन्सरचे जंतू असतात. तर ॲक्च्युली कॅन्सर हा पेशींचा आजार असल्यामुळे जंतू असण्याचा म्हणजे संबंधच येत नाही आहे. आणि बरेच लोकांना अजूनही मिसअंडरस्टँडिंग आहे की कॅन्सरचे जंतू असतात आणि ते जंतूंमुळे संसर्ग होतो, तर ते चुकीचे कन्सेप्ट आहे. आणि हा कॅन्सर हा टॉक्सिसिटी म्हणजे टॉक्सिन्स तुमच्या शरीरात साचल्यामुळे कुठल्याही एक ऑर्गनची अनकंट्रोल्ड सेल्सची ग्रोथ असते एक प्रकारची. त्यामुळे अनकंट्रोल्ड ग्रोथ जी सेल्सची असते याच्या जंतूंचा कुठेच विषय येत नाही. त्यामुळे त्याचे जंतू नसतातच मुळीच. कुठल्याही प्रकारचे जंतू कॅन्सरचे नसतात की ह्या जंतूमुळे कॅन्सर होतो असा कुठलाही मुळीच प्रकार नाही आहे. त्यामुळे कॅन्सरचे जंतू नसतात, त्यामुळे तो संसर्गजन्य नसतो. ह्या दोन खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत, त्या श्रोत्यांपर्यंत जायला आवश्यक आहे. नक्कीच. सर, आता आपण कार्यक्रमाच्या अगदी अंतिम टप्प्यामध्ये शेवटचे काही सेकंद आपल्याकडे आहेत. आपल्यापर्यंत जर रुग्णांना यायचं असेल, त्यांना जर उपचार घ्यायचे असतील आणि त्यांच्याकडून तुम्हाला मार्गदर्शन म्हणजे जर मार्गदर्शन त्यांना हवं असेल तुमचं, तर त्यांनी काय करायला पाहिजे? ॲक्च्युली स्क्रीनवरती माझे दोन्ही नंबर दिलेले आहेत, माझे पर्सनल नंबर आहेत. आपण कधीही कॉल करू शकता. आणि आमचं 2 हॉस्पिटल आहेत औरंगाबादमध्ये, संजीवनी आणि सत्यविष्णू. तर सत्यविष्णू रुग्णालयात येऊन त्या ठिकाणी आपण प्रत्यक्ष भेटून, हडकोमध्ये आहे, सिडको एरियामध्ये, तर त्या ठिकाणी येऊन आपण प्रत्यक्ष दाखवू शकता. किंवा मग माझे कॉन्टॅक्ट नंबर आहेत, त्यावरती कॉन्टॅक्ट घेऊन तुम्ही अपॉइंटमेंट घेऊन केव्हाही भेटायला येऊ शकता. किंवा नक्कीच. खूप छान अशी माहिती सरांनी आज दिलेली आहे. इम्युनोथेरपीचे आयुर्वेदिक उपचार कसे असतात आणि ते किती प्रभावी असतात हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तुम्ही सरांना कधीही कॉन्टॅक्ट करू शकता. संपर्क क्रमांक आता टीव्ही स्क्रीनवरती आहेत. सर, तुम्ही आजच्या कार्यक्रमात आलात आणि एवढी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिलीत, त्यासाठी अगदी मनापासून आभार. आणि याबरोबरच वेळ होते इथेच थांबण्याची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम टीव्ही.